तुला आहे ना खेळणं सोडून भांड्यांशीच खेळायचं असतं, म्हणूनच म्हटलं की तिच्यासोबत काहीतरी नवीन गेम खेळूया. आणि त्यासाठीच ना मी ग्लासाखाली बॉल लपवत होती आणि तिला सांगत होती की शोधून दाखव कुठे. आणि तिचा मेंदू इतका शार्प आहे ना, इतकं शार्प चालतो की ती एकदम परफेक्ट सांगत होती की कुठे बॉल लपवला आहे ते. खरंच माझं बाळ किती हुशार झालं आहे ना. खरंच मुलांना बिझी ठेवण्याची खूप छान अशी ट्रिक आहे. त्यानंतर संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होतो. बाहेर म्हणजे मला हेअर कट आणि हेअर वॉश करायचं होतं. त्यासाठी बाहेर जायला निघालो आणि जाता जाता रस्त्याने फटाके दिसले, तर क्यूला इतकी बघून खुशी होत होती, इतके हात करून आम्हा दोघांनाही दाखवत होती. त्यानंतर मग आम्ही गेलो विशाल हेअर सॅलॉनला, जिथे म्हणजे विशाल युनिसेक्स सॅलॉन म्हणून आहे एक, ते कॉलेज रोडला आहे. त्यांच्या भरपूर गंगापूर रोडला वगैरे भरपूर ठिकाणी ब्रांचेस आहेत, पण मी नेहमी इथे कॉलेज रोडच्या ब्रांचला त्यांच्या जात राहते आणि मला त्यांची सर्व्हिसही पर्सनली खूप जास्त आवडते. मग तिथे छान असं त्यांनी माझा हेअर वॉश केला. त्यानंतर माझे हेअर मला हवा तसा बाउन्सी लुक हवा होता आणि मला जास्त लेयर्स हवे होते. त्या पद्धतीने त्यांनी माझा छान असा बटरफ्लाय हेअर कट केला. आणि क्यूचा डॅडा मस्त खाली जाऊन मस्त वॅफल खाऊन आले. त्यानंतर मस्त येऊन माझी गंमत बघत होते. आणि फायनली असा काही माझा लुक झालेला होता. आणि माझा हेअर कट कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हालाही करायचं असेल तर तुम्ही नक्कीच तिथे व्हिजिट करू शकता. आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो छान असं माझा हेअरकट झाल्यानंतर. आणि मी घरी आल्यानंतर ना मोबाईलमध्ये बघत होती की मग कसं दिसतोय माझा हेअरकट. तर क्यूला सेम तसंच करायचं होतं. मी जशी करते ना, केसांना हात लावते, सेम तसंच करायचं होतं. मी जे करेल ना तेच तिला करायचं असतं. आणि तुमची मुलं अशीच करतात का? मला ते नक्की सांगा. आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.